नमस्कार मंडळी. ज्या गोष्टीची आपण इतके दिवस वाट पाहत होतो ती गोष्ट फायनली आता ऋषी आणि कमळीने एकत्र येऊन पूर्ण केलेली आहे. आणि ती गोष्ट म्हणजे आता अनिकाचा खरा चेहरा ऋषी आणि कमळीने पोलिसांच्या वेशात येऊन खरं रूप सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे. आता इकडे खरं तर कामिनी आणि अनिकाने कमळीला अडवण्यासाठी आणखीन एक मोठा प्लॅन तयार केलेला असतो, जेणेकरून कमळी सगळ्यांच्याच मनातून उतरून जाईल आणि खास करून नयनतारा आणि ऋषीच्या. पण या सगळ्यामध्ये आता अनिका आणि कामिनी दोघीही फसल्यात. कारण अनिकाचा हा प्लॅन कमळीला आणि ऋषीला सगळ्यांना आधीच माहीत झालेला असतो. आणि त्याच्यामुळे आता ऋषी, कमळी आणि निंगी मिळून जबरदस्त असा प्लॅन बनवत त्यांनी अनिका आणि कामिनी या दोघींना सुद्धा अडकवलेलं आहे. आता नेमकं असं काय केलं ऋषी आणि कमळीने, अशी कोणती शक्कल लढवली की ज्याच्यामुळे आता अनिकाचा आणि कामिनीचा सगळा डाव सगळ्यांच्या समोर आलेला आहे. हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहूया. पण त्याआधी प्रेक्षकांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जुनी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे असेच येणारे नवीन अपडेट, नवीन रिव्ह्यू सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. मंडळी, इकडे अन्नपूर्णाजी जेव्हा आजोबांना सांगत असतात की आज त्या कमळीचा हात ऋषीसाठी मागायला गेल्या होत्या, आणि हीच गोष्ट जेव्हा आता अनिका ऐकते, अनिकाचा प्रचंड संताप झालेला आहे. ती म्हणत असते की ह्या कमळीने आपल्या घरात एंट्री मिळवली तर मिळवली, आणि आता त्या ऋषीची बायकोसुद्धा होणार, मी असं होऊच देणार नाही आहे. आता या गोष्टीचा खरं तर कामिनीला पण खूप मोठा झटका लागलेला असतो. इकडे कामिनी म्हणत असते, अजून त्या नयनताराने अजून होकार तर दिला नाही आहे ना, मग तू काय एवढा त्रास करून घेतेस. तर अनिका म्हणते, म्हणजे ते तारावाराने होकार देईपर्यंत मी वाट बघू का, डोळे बंद करून बसू का. आणि जर त्या कमळीने आणि ऋषीने एकमेकांना सुद्धा होकार दिला, मग नाही नाही, असं होऊन चालणारच नाही. आता त्या कमळीचा गेम ओव्हर करायची वेळ आलेलीच आहे. मी काही झालं तरी तिला आता संपवणार. आपण एक काम करूया, असं एक प्लॅन बनवूया की या सगळ्यामध्ये कमी अशी अडकेल की ती सगळ्यांच्याच मनातून उतरली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे या या मॅड आजीच्या, आणि दुसरी म्हणजे त्या नयनताराच्या. म्हणजे हे लोक कधीच कमळीच्या आणि ऋषीच्या लग्नाला तयार होणारच नाही. आणि कमळीचा सुद्धा सगळेजण राग करतील. आता इथे अनिका कामिनीला सांगत असते की आपण असा प्लॅन करूया की ज्याच्यामध्ये आपण असं दाखवून देऊ की कमळी मला मारण्याचं प्लॅनिंग करत आहे आणि तू त्या कमळीला मारायचं. कामिनी म्हणजे पुन्हा सगळ्यात मी यामध्ये अडकायचं की काय. त्यावर आता अनिका म्हणते की नाही, माझा प्लॅन तू पूर्णपणे ऐकून घे. ती कमळी मला मारणार, म्हणजे खोटी कमळी मला मारायला येणार, आणि कॅमेऱ्यामध्ये हे सगळं रेकॉर्ड होणार की खरी जी कमळी आहे ती माझ्यावरती अटॅक करते. आणि त्यावेळेला तू खऱ्या कमळीवर जाऊन अटॅक करायचा आणि असं दाखवून द्यायचं की सेल्फ डिफेन्ससाठी तू तिच्यावरती हल्ला केलास, तुला काही नाही होणार ग. तर इकडे बंड्या हा फूड डिलिव्हरीसाठी पार्सल घेऊन गेलेला असतो, आणि तो योगायोगाने आता इकडे ज्या ठिकाणी आदित्य लपून बसलेला असतो, नेमकी त्याचंच ते ती पार्सल असते. आता बंडा तिथे जातो आणि जेव्हा पार्सल देताना पाहतो तर तिथे आदित्य त्याला भेटतो. बंडा लगेचच आदित्यला ओळखतो आणि म्हणतो की म्हणजे हा आदित्य इथे लपून बसलाय. तर बंडा लगेचच आता ही गोष्ट इकडे येऊन कमळी, निंगी आणि ऋषी यांना सांगायला येतो. आता बंड्या सांगत असतं की मी आता जेव्हा पार्सल द्यायला गेलो तेव्हा मी तिथे आदित्यला पाहिलं. आदित्य लपून बसलाय. जेव्हापासून कॉलेजमध्ये चोरी झाली आणि तेव्हापासून तो गायब झालाय, तो कॉलेजमध्ये आलाच नाहीये, आणि तो आता कुठे लपून बसलाय हे मला माहीत झालेलं आहे. आणि त्यानंतर आता ऋषी, कमळी, निंगी आणि बंड्या चौघांनी मिळून असा जबरदस्त प्लॅन केलेला आहे की त्याच्यामुळे आता आदित्य पोपटासारखा बोलायला लागलेला आहे. इथे कमळी आणि ऋषी आता ठरवलंय की पोलिसाचा वेशात घालून आपण ह्या सगळ्यामध्ये आता आदित्यला अडकवायचं, जेणेकरून त्याने सगळं काही खरं खरं सांगायला हवं. आणि त्यानुसार आता ह्या चौघांमध्ये प्लॅनिंग सुद्धा सुरू होतो. कारण कमळीला माहीत असतं हा आदित्य काही सरळ सरळ तोंड उघडणार नाही आणि तो काही खरं बोलणारच नाहीये. आपण पोलिसांच्या वेशात गेलो तर नक्कीच तो घाबरेल आणि सगळं काही भीतीपाठी खरं खरं सगळं सांगून मोकळा होईल. आणि त्याचप्रमाणे आता कमळी आणि ऋषीने दोघांनी सुद्धा पोलिसांचा वेशात घातलेला आहे. आता बंड्याने जो आदित्यचा ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसवरती ऋषी आणि कमळी दोघं सुद्धा आलेले असतात. आता ऋषी लगेचच आतमध्ये घरी जातो. इकडे आता जो आदित्य आहे तो मोबाईलवरती असतो, त्याचं लक्षच नसतं. आणि त्याच वेळेला आता इथे ऋषीने पटकन घरी जाऊन एंट्री घेतलेली आहे, आणि आदित्यच्या तोंडावरती आता त्याने एक काळा मास्क घातलेला आहे. त्याला कळूच दिलं नाही आहे की नक्की कोण आले ते, म्हणजे पोलीस आलेत हे तर आता इथे आदित्यला कळतं, पण आता नेमकं कोण आलेलं आहे हे त्याने पाहिलेलंच नाही आहे. ऋषी आणि कमळीने आता इथे आदित्यला ताब्यात घेतलेला आहे. आदित्य प्रचंड घाबरलेला असतो आणि म्हणतो की मला सोडा, मी काहीही केलेलं नाही आहे. पण आता ऋषी आणि कमळी चौघंसुद्धा आता इथे, निंगे आणि बंडासुद्धा सोबत असतो. चौघांनी सुद्धा ह्याला ताब्यात घेतलं आहे. आणि त्याला आता इथे ऋषी म्हणत असतो, ऋषी स्वतः त्याचा आवाज बदलून त्याच्याशी बोलत असतो की तू इतके दिवस लपून का बसलास. जर तुला कमळीने चोरी करायला सांगितली होती तर मग तू इतके दिवस लपून का बसला आहेस. का हे सगळं केलंस, कोणाच्या सांगण्यावरून केलंस ते सांग. आम्हाला माहीत आहे तू जे काही स्टेटमेंट दिलंस ते सगळं खोटं आहे. तू हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून केलं ते सांग, नाही तर आत्ताच्या आता तुझ्या डोक्यात गोळी घालीन. आता हे सगळं बोलल्यानंतर आता इथे आदित्य प्रचंड घाबरलेला असतो.
पण आता तो इकडे अनिकाच्या आणि कामिनीच्या धमक्यांना सुद्धा घाबरलेला असतो. खरं बोलावं की नाही हे आता त्याला कळतच नसतं. आदित्य म्हणतो की मी सगळं माझ्या मनाने नाही केलं, हे मी कोणाच्या तरी सांगण्यावरून केलं. मला धमकी देण्यात आली होती आणि माझा नाईलाज होता, म्हणून मला हे सगळं करावं लागलं. आता इथे ऋषी म्हणत असतो की कोणाच्या सांगण्यावरून केलंस, बोल लवकर, कोणी सांगितलं तुला हे सगळं करायला? ऋषी आता म्हणतो की लवकर पटापट बोल, नाही तर तुला आत्ताच्या आता पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाईन आणि कायमचा आतमध्ये टाकेन. आता ह्या धमकीला घाबरून आदित्य पोपटासारखं बोलायला सुरुवात करतो आणि म्हणतो की मी हे सगळं कामिनी मॅडमच्या सांगण्यावरून केलं आहे. हे सगळं मला कामिनी मॅडमनी सांगितलं होतं आणि आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता आदित्यने सगळ्या काही ते ऋषीसमोर सांगितलेल्या आहेत. आणि त्यानंतर आता त्याने एक एक करत सगळ्याच गोष्टी सांगितल्या. म्हणजे आता कॉलेजमधून जे पैसे चोरीला गेले त्यापासून तर रागिणीच्या गळ्यातला जो हार चोरीला गेला, या सगळ्या गोष्टींची कबुली आता इथे आदित्यने स्वतः दिलेली आहे. हा सगळा रागिणीचा, कामिणीचा आणि अनिकाचा प्लॅन होता. अनिका जे सगळं वागते ते सगळं काही खोटं आहे, कारण तिला कमीला ह्या सगळ्यामध्ये अडकवायचं होतं आणि त्यामुळेच तिने हे सगळं केलेलं आहे. ऋषी म्हणतो की हे सगळं जर अनिकाने केलेलं आहे तर मग ज्या वेळेला चोरी झाली आणि गळ्यातला हार चोरीला गेला तेव्हा अनिका तर घरी होती, मग कमीच्या वेशातली जी मुलगी होती ती कोण होती? त्यावर आता आदित्य म्हणतो की ती सुद्धा अनिकाची मैत्रीण आहे. तिने कमलीसारखे सेम गेटअप केलं होतं आणि हे सगळं तिला अनिकानेच करायला सांगितलं होतं, जेणेकरून ह्या सगळ्याचा आळ हा कमळीवरच यायला हवा होता. आता आदित्यने सगळ्या गोष्टी आता इथे कमळी आणि ऋषीसमोर सगळ्या काही क्लिअर केलेल्या आहेत आणि आता अनिकाचा खरा चेहरा कमीसमोर आणि ऋषीसमोर आलेला आहे. पण त्यानंतर आता ऋषी, कमी, निंगी आणि बंड्या यांनी अनिकाच्या विरोधात असा काही प्लॅन केलेला आहे की ज्याच्यामध्ये आता अनिका पूर्णपणे अडकणार आहे. इथे आता अनिका आणि कामिनीच्या प्लॅनिंगनुसार कामिनी ही आता त्या खोट्या मुलीला, म्हणजे ज्या मुलीने कमळीचे कपडे घातलेले आहेत त्या मुलीला रूममध्ये घेऊन येते. आता इथे ह्या तिघींचं सुद्धा प्लॅनिंग सुरू असतं. प्लॅनिंग म्हणजे हा त्यांचा ऑलरेडी प्लॅन झालेला असतो, त्याच्यामध्ये अनिकासुद्धा इन्व्हॉल्व असते. पण अनिकाने मुद्दामच ते खिडकीवर आता कमळीला घेऊन येते, जेणेकरून कमळीचा अनिकावरती ट्रस्ट बसायला हवा. इकडे आता रागिनी आणि कामिनी त्या मुलीला सांगत असतात की आपण कमळीला आत्ताच्या आत्ता संपवायचं, कारण हीच वेळ आहे आणि ती कमळी आपल्या डोक्यावर जास्तच मेरा वाटायला लागलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला आता कमळीचा गेम्स करायलाच हवा. आणि ही अनिकासुद्धा कमळीच्या वाटली करत असते, तिला सपोर्ट करते आणि प्रत्येक वेळेला ती कमळीला त्यातून वाचवण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे जर अनिका मध्ये आली तर आपल्याला अनिकाला सुद्धा संपवावं लागेल. आता हा सगळा ऑलरेडी ह्या तिघींचा प्लॅन ठरलेला असतो, फक्त तो तिला कमळीला ऐकवायचा असतो आणि त्यासाठी अनिका मुद्दामच कमळीला घेऊन आलेली असते आणि तिला कमळीला दाखवून द्यायचं असतं की कशी ही आता कामिनी आपल्या दोघींना सुद्धा मारण्याचा प्लॅन करते आणि मी कशी चांगली आहे हे तिला सगळं दाखवायचं असतं. पण आता कमळीला ऑलरेडी ह्या गोष्टीचा अंदाज आलेला आहे की हा सगळा अनिकाचा दिखावा आहे आणि जो काही आता कामिनीचा प्लॅन आहे त्याच्यामध्ये अनिकासुद्धा नक्कीच इन्व्हॉल्व असणार आहे. आता हा सगळा प्लॅन माहीत झाल्यानंतर कामिनीने सांगितल्याप्रमाणे आता कामिनी त्या मुलीला सांगत असते की तू कमळीचे कपडे, हेच कपडे घालून आता इथे आमच्या गार्डन एरियामध्ये यायचं आणि अनिकावर हल्ला करण्याचा प्रयत्न करायचा. कॅमेऱ्यासमोर फक्त तुझा बॅक साईडच दिसली पाहिजे, चेहरा दिसता कामा नये, जेणेकरून ही कमळीच आपल्या अनिकावर हल्ला करते असं दिसायला पाहिजे. आता ही सगळा प्लॅन समजून सांगत असते आणि सांगते की अनिकावर जाऊन हल्ला करायचा आणि त्या हल्ल्याचा सगळा आळ त्या कमळीवर आणायचा. आणि जर या सगळ्यामध्ये जर अनिकाने कमळीला वाचवण्याचा प्रयत्न केला किंवा हे सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला तर आपण अनिकाला सुद्धा संपवून टाकायचं. आता हे सगळं काही कमळीने ऐकलेलं आहे, पण कमीचा मात्र ह्या सगळ्यावरती विश्वासच नाही आहे, कारण आता अनिकाचा सुद्धा खरा चेहरा तिच्यासमोर आलाच आहे. इकडे आता कमी येते आणि हे सगळं काही जो प्लॅनिंग आहे तो ऋषी, निंगी यांना सांगते आणि त्यानंतर आता ऋषी, निंगी आणि अनिका आणि कामिनी यांच्या विरोधात वेगळा कट केलेला आहे की ज्याच्यामध्ये आता अनिका आणि कामिनी स्वतःच अडकणार आहेत. इकडे ठरलेल्या प्लॅनिंगप्रमाणे आता अनिका कमळीला बाहेर घेऊन येते, बाहेरच्या गार्डन एरियामध्ये येते आणि त्याच वेळेला आता दोघांच्या गप्पा चालू असतात. हा सगळा प्लॅन आता अनिकाचा असतो, पण त्याच वेळेला प्लॅनिंगमध्ये ठरल्याप्रमाणे जी कमळीचा पोशाख घातलेली जी मुलगी आहे ती मुलगी आता तिथे येते आणि ती अनिकावर हल्ला करणार असते म्हणजे हल्ला करण्याचं फक्त नाटक करणार असते. आणि हे सगळं आता काही तिथे कमळीने पाहिलेलं असतं आणि कमळी आता तिला वाचवण्याचा प्रयत्न करते. ती मुलगी येताना आता हातातनं चाकू घेऊन आलेली असते आणि तो चाकू आता ती अनिकाला मारण्याचं नाटक करते. या सगळ्यामध्ये आता कमळी तिला वाचवण्यासाठी जाते, पण इथे आता ऋषी आणि
कमळीचा मास्टर माइंड प्लॅन म्हणजे आता इथे ऋषी, निंगी आणि बंड्या तिघंसुद्धा मोबाईलमध्ये कॅमेरा ऑन करून हे सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्ड करून असतात. आणि या गोष्टीची अनिका आणि कामिनीला जरासुद्धा कल्पना नसते. त्यांना असं वाटतं की आपण जो प्लॅन वर्क केला आहे तो प्लॅन तसा सेम चालू आहे. ती मुलगी अनिकावर हल्ला करायला जाते आणि कमळी आता अनिकाला वाचवायला जाते. आणि त्याच वेळेला ती मुलगी आता त्या झटापटीमध्ये तो चाकू खऱ्या कमळीच्या हातामध्ये देते आणि स्वतः तिथून गायबच होते. आणि आता कमळी तो चाकू फेकून देणारच असते, तेवढ्यात अनिका तिचा हात धरते आणि जाणून बुजून तो चाकू आणि तिचा हात पकडते आणि असं दाखवून देते जणू काही खरीच कमळी तिच्यावरती हल्ला करते. आणि जोरजोरामध्ये ओरडायला सुरुवात करते की कमळी मला सोड सोड, कमळी मला सोड, काय करतेस, मला मारून टाकणार आहेस का, कमळी सोड. कमळी आता म्हणते ग अनिका असं काय करतेस, मी तुला वाचवण्याचा प्रयत्न करते, तू माझा हात का धरलायस, सोड बरं. पण अनिका कमळीचा हात सोडत नाही. ती मुद्दामूनच आरडाओरडा करते जेणेकरून घरातील सगळेजण गोळा होतील आणि जसं काही कमळी मला मारण्याचाच प्लॅन करते असं सगळ्यांनाच वाटेल आणि कमळी सगळ्यांच्याच मनातून उतरून जाईल. पण हा अनिकाचा प्लॅन सगळा चालू असताना त्याच वेळेला मागून आता जी रागिणी कामिणी आहे ती कामिणी हातात काठी घेऊन येते. आता अनिकाच्या आधीच्या प्लॅनिंग प्रमाणे ठरल्याप्रमाणे कामिनी येणार आणि ती कमळीच्या डोक्यामध्ये ती काठी घालणार आणि कमळीचा गेम ओव्हर करणार, हे आता त्यांचं ठरलेलं असतं. पण हा सगळा प्रकार चालू असताना कामिनी हळूच मागून येते अनिकामध्ये आणि आता कमळीमध्ये झटापट सुरू असते. आणि या सगळ्यामध्ये आता कामिनी मागून येते आणि ती काठी कमळीच्या डोक्यातच घालणार असते. आणि तेवढ्यातच आता धावत असते ते ऋषी येतो आणि कामिनी जेवढ्यात आता कमळीच्या डोक्यात काठी घालणार तेवढ्यात ऋषी पाठवून येऊन ती काठी पकडतो आणि कामिनीला थांबवतो आणि म्हणते की काय करताय तुम्ही हे. आणि त्याच वेळेला आता बंड्या, निंगी सगळेच समोर येतात आणि या ठिकाणी आता कामिनीचा आणि अनिकाचा पूर्ण प्लॅन फसलेला आहे. त्याने जो कमळीला मारण्याचा आणि या सगळ्यामध्ये अडकवण्याचा जो प्लॅन केला आहे तो संपूर्ण प्लॅन आता ह्या सगळ्यांनी उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. आता इथे निंगी अनिकाला म्हणते की अनिका, मी तुला म्हणली होती ना की तुझा हा खोटा मुखवटा मी फाडून टाकेन आणि तो बघ मी आजच फाडून टाकला. काय ना, कितीही तू चांगलं आणि चांगलं वागण्याचा खोटं खोटं चांगलं वागण्याचा प्रयत्न केलास ना तरी एक ना दिवस हे तुझं खरं रूप सगळ्यांसमोर येणारच होतं. आता इथे निंगीच्या समोर लगेचच अनिकाजी म्हणते अगं तू काय म्हणतेस, तुला कळतंय का तू काय म्हणतेस ते. कमळी म्हणते बस अनिका बस, इतके दिवस जो खोटा मुखोटा घेऊन फिरत होतीस ना ते आता थांबव, बंद कर. तुझा खरा चेहरा आमच्यासमोर केव्हाच आलेला आहे. माझ्या विरोधात मला अडकवण्यासाठी एवढी कटकारस्थानं केलीस तू, ती सगळी मला समजली. तू कधी सुधारली नव्हतीस, तू फक्त सुधारण्याचं नाटक करत होतीस कारण तुला मला हरवायचं होतं आणि म्हणून तू हे एवढं